नमस्कार सर्वांना. आजच्या भागामध्ये आपण ही घेण्यासाठी आपला विषय निवडला आहे तो म्हणजे की भाजप खरंच शिंदे गटाला संपवेल का? किंवा शिंदे गटाचं महत्त्व कमी करेल का? या माध्यमातूनच आजचा लाईव्ह आपण हा विषय निवडला आणि त्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. सविस्तर अशी ही राजकीय चर्चा असेल आणि त्या राजकीय चर्चेमधून विविध पैलू आपण त्या माध्यमातून उलगडणार आहोत आणि त्या माध्यमातून खरंच भाजप हे शिंदे गटाचं महत्त्व कमी करून आपोआप तो पक्ष थोडासा कमी करेल का याच्यावर भाषेल. महत्त्वाचं म्हणजे की हा विषय निवडण्यामागचं कारण म्हणजे की तसं कारण आहे विधान परिषदची निवडणूक आणि विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये पक्ष विस्तारासाठी असणाऱ्या संधी आणि तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडून द्यायच्या आमदारांची निवडणूक आहे आणि त्या माध्यमातून जर तिथून स्थानिकला जर उमेदवारी भेटली आणि स्थानिकला जर उमेदवारांना संधी दिली तर ती पक्षवाढीसाठी फार महत्त्वाची आहे आणि या जागेतूनच मोठ्या प्रमाणात पक्ष विस्ताराचं काम सुद्धा होणार आहे. कारण की तळागाळात पोहोचलेला कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याला संधी देण्याचं साधन म्हणजे की स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक आहे आणि त्या माध्यमातूनच ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. आपण जर पाहिला असेल तर आपण सुरुवातीपासून पाहू की कशा पद्धतीनं हे यंत्रणा कामालेली आणि त्याचे टप्पे कशा पद्धतीने आहेत त्याच्यावरच आपण आज भाष्य करू. आपण सुरुवातीला पाहूया विधानसभेची निवडणूक आणि त्या माध्यमातून भाजपने केलेला शिवसेनेमधला शिरकाव ही गोष्ट पाहूया. साधारणतः आपण जर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर अनेक जागा ह्या निवडून येण्यासाठी ज्यावेळेस तडजोड होती अशा तडजोडीमध्ये अनेक नेते हे जिथं शिवसेनेला जागा सुटली तिथं उमेदवार देताना त्यांच्या मर्जीतले उमेदवार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आणि त्या माध्यमातून उमेदवारसुद्धा त्यांचेच दिले पक्षाचे आणि तेच पक्षाचे उमेदवार म्हणून अधिकृतरित्या शिवसेनेमधून निवडून आले. आज जर आपण पाहिलं असेल तर अनेक आमदार असे आहेत की ते भाजपचे मूळचे परंतु ते शिवसेनेच्या तिकटावर निवडवले आणि शिवसेनेची सदस्य संख्या वाढली. परंतु त्याच्यामध्ये जर खरं गणित जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हे भाजपचेच कार्यकर्ते शिवसेनेमधून निवडून आले आणि ते नाव झालं आणि लेबल झाला तो शिवसेनेचा. परंतु पक्षवाढीसाठी याचा काही फायदा झाला तर नाही. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर अमोल खताळ असतील किंवा अनेक नावं आहेत त्यांची की अशी नावं की त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भाजपने शिवसेनेमध्ये आपल्या मर्जीतले नेते आणि आपल्या मर्जीतले आमदार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याच्यासाठी फायदा घेतला आणि त्या माध्यमातून पक्ष विस्तारातून एक प्रकारे छुपी युती घडून आली. आपण जर पाहिलं असेल तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महेश शिंदे आणि त्यांच्या पत्नीला दिलेलं जिल्हा परिषदचं अध्यक्षपद असेल हे सुद्धा एक प्रकारे राजकीय लॉबीचाच प्रकार होता आणि राजकीय लॉबीच्या माध्यमातून कशा पद्धतीने शिवसेनेचं महत्त्व कमी करता येईल, अंतर्गत कल कसा वाढेल या माध्यमातून जास्तीत जास्त फायदा करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रकार पाहिला. त्यानंतर आपण थोडंसं पुढं येऊन पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जिथं शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे तिथं जे पराभूत आमदार आहेत महाविकास आघाडीचे तेच आमदार जास्तीत जास्त भाजपने आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला किंवा पक्षप्रवेश घेऊन त्या माध्यमातून जास्तीत जास्त पक्ष तळागाळात पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात स्नेहल जगताप असतील किंवा साधारणतः आपण काँग्रेसचे नेते पाहिलं असेल विलास जगताप असतील असे वेगवेगळे जे आमदार होते त्या आमदारांना सुद्धा मोठ्या प्रमाणात पराभूत झाल्यानंतर पक्षामध्ये प्रवेश घेतला. त्यांचा एक बाजू म्हणजे की साधारणतः आपण जालन्यामधून जर पाहिलं असेल तर जालन्यामधून कैलास गोरंट्याल हे पराभूत झाले ते अर्जुन खोतकर तिथून निवडून आले परंतु कैलास गोरंट्याल यांना पुन्हा भाजपने आपल्याकडे वळवले आणि त्या माध्यमातून पक्ष विस्ताराच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला. तो भाजपने आणि भाजपच्या माध्यमातून नेमणूक करताना आपण आता पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात स्थानिक निवडणुका महानगरपालिका असतील किंवा नगरपालिका असतील किंवा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हात प्रत्यय पडला की शेवटपर्यंत तडजोडीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि जिथं शुअर जागा भाजपची येते तिथं भाजप एकटे लढले आणि जिथं शुअर जागा येत नाही तिथं शिवसेनेला शेवटपर्यंत घोलवत ठेवलं आणि त्या माध्यमातून उमेदवार निवडून देताना किंवा उमेदवारी देताना सुद्धा मोठ्या प्रमाणात पक्षाच्या बाहेरून आलेला उमेदवार जास्तीत जास्त लादण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून पक्षाची पाळंमुळं ग्रामीण भागात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे याच्यातून एकच हेतू आहे की भाजप जसं वाढवायचा तसाच शिवसेना कशी कमकुवत होईल याच्यासाठी मोठ्या प्रमाणात भरणा हे भाजपचं अंतर्गत राजकारण
खेळलं जातं. अनेक पक्ष जिल्हा प्रमुख नेमणूक असतील किंवा अनेक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेमणूक करताना स्वतःच्या मर्जीचे म्हणजेच भाजपच्या मर्जीचे कसे फायद्याचे होतील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस निर्माण केला आणि रसद पुरवण्याचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणात भाजपने केलं. त्याच्यातलं एक बारीक गोष्ट जर आपण आजच्या घडीला पाहिली असेल तर मोठ्या प्रमाणात भाजपने तडजोडीचं राजकारण केलं, की जिथं इतर पक्षातला उमेदवार खेचून सुद्धा त्यांना डायरेक्ट पद किंवा आमदारकीचं तिकीट असेल किंवा विधान परिषद तिकीट असं अशा पद्धतीने देऊन म्हणजे की साम, दाम, दंड, भेद याचा पुरेपूर वापर करून फक्त पक्ष आणि पक्षाची सत्ता याच्यावरच जास्तीत भर दिला आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा करून घेतला तो भाजपने. ज्या ठिकाणी भाजप कधीही राजकीय पटलावर किंवा संख्येच्या माध्यमातून जर कमी असेल तर त्या जागेवर सुद्धा मोठ्या प्रमाणात भाजपने आपली पाळेमुळे रोवण्याचा प्रयत्न केला आणि अनेक ठिकाणच्या जागासुद्धा त्याच पद्धतीनं विधानसभेच्या बाबतीत जर खेचून आणल्या आणि ते पदरात पाडून ते विजय करण्यापर्यंत जर गणित मांडलं तर मोठ्या प्रमाणात इतर पक्षांचं महत्त्व कमी करणे आणि स्वतःचा पक्ष म्हणजेच भाजपा कसा मोठा होईल आणि भाजप कसा तळागाळात किंवा ही करेल. इथं एकनिष्ठता किंवा पक्षनिष्ठा ही कुठेही डोक्यात घेतली नाही. फक्त पक्षात आणणे, पक्षाची मुळे ग्रामीण भागात रुजवणे आणि त्याला जास्तीत जास्त रसद पुरवणे एवढाच मार्ग काढला. म्हणजे की इथं एक कल आजही असा आहे की मोठ्या प्रमाणात शिवसेनेतला एक गट हे भाजपशी मिळून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि त्या माध्यमातून पक्ष बाजूला सारून फक्त स्वतःचं हित आणि राजकीय भविष्य याच्यावरच मोठ्या प्रमाणात खेळी चालू आहे. आजच्या घडीला जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं असेल तर महानगरपालिका आणि इतर निवडणुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथी तर झाल्याच, परंतु आता येणाऱ्या कालखंडामध्ये सुद्धा राजकीय उलथापालथी मोठ्या प्रमाणात होतील आणि त्या माध्यमातून पक्ष तळागाळात पोहोचवण्याच्या नादात पक्षामधलंच ऑपरेशन होऊन मोठ्या प्रमाणात आपले टायगर निसटतात का हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्या माध्यमातून पक्षातली अंतर्गत खतखत सुद्धा मोठ्या प्रमाणात बाहेर निघालेले आहे. आपण जर पाहिलं तर शंभूराजे देसाई विरुद्ध मोठ्या प्रमाणात महेश शिंदे असतील किंवा संजय शिरसाट किंवा संदीपान भुमरे विरुद्ध अब्दुल सत्तार असतील, त्याचप्रमाणे अर्जुन खोतकर विरुद्ध इतर गट तसेच तसे पक्षांतर्गत कलहसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढीव आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात राजकीय कुरघोडीच्या राजकारणामध्ये पक्षीय राजकारणसुद्धा तितकंच कुरघोडीचं होत आहे आणि त्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल तर शिवसेनाची जास्तीत जास्त प्रगती करण्याच्या ऐवजी त्यांना कसं दाबलं जाईल आणि त्या माध्यमातून पक्षाचं महत्त्व कसं कमी करता येईल याच्यावरच मोठ्या प्रमाणात भर दिला जातोय. हे तुम्हाला पटतंय का? जर पटत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंटच्या माध्यमातून तुमच्या काही सूचना असतील तर निश्चितपणे ते पण कळवा आणि त्या माध्यमातून तुमच्या कमेंटच्या तुमच्या सूचनेचं योग्य सल्ला योग्य गोष्टीला उत्तर दिलं जाईल आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा एकच सांगितलं जातं की इथं शिवसेनेचं महत्त्व कमी करण्यासाठी भाजप आजच्या घडीला काम करते का? तर याचं उत्तर हे निश्चितपणे आजच्या घडीला तर पक्षांतर्गत घुसवलेले इतर पक्षातली लोक तीच मोठ्या प्रमाणात भाजप कशी प्रगती करता येईल आणि शिवसेना आणि इतर गोष्टीमध्ये कशा प्रकारे कमीपणा करता येईल याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. त्या माध्यमातून वेगवेगळे जे बालेकिल्ले होते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खिंडार पडायला सुद्धा आजच्या घडीला चालू आहे. जसं की नाशिक असेल, जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा परभणी असेल, या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत शिवसेनेमधला कलह हा भाजपने मोठ्या प्रमाणात निर्माण केलेला आहे. त्याची राजकीय पोळी भाजण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण कसे फायदेशीर आहोत याचंच गणित जास्तीत जास्त मांडलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा. जास्तीत जास्त आमचा चॅनल शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.